आजचा आपला विषय आहे महापालिका आरक्षण सोडत। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काही राजकीय नेत्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार केला असल्यामुळे महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होईलच असं नाही। प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मंगळवारी महापालिका निवडणुका आरक्षण सोडत जाहीर होणार असून शुक्रवारी मतदार याद्यांचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे। मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे इच्छुक कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे। महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही। त्याचबरोबर कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटात भाजप पक्षात अनेकांचे पक्षप्रवेश झाले असल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी नेते मंडळी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार का हे पाहणं आता गरजेचं आहे। ज्या इच्छुकांनी गेले 3 वर्षापासून अधिक काळ या निवडणुकीची तयारी केली आहे अशातच आता काय आरक्षण पडणार? आपल्या भागात करत असलेल्या कामाच्या जोरावर काही पण होऊ दे, मी निवडणूक लढवणारच यावर ठाम असणारे इच्छुक आपल्या प्रभागात आरक्षण नाही पडले तर दुसऱ्या प्रभागात नशीब आजमावणार की त्यांचा पत्ता कट होणार, हाही प्रश्न समोर आहे। त्यामुळे उद्या मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे हे मात्र नक्की। म्हणूनच इच्छुकांची धाकधूक आतापासूनच वाढल्याचं बघायला मिळत आहे। तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं दंतप्रभा दंतमंजन दुर्मिळ अशा वनस्पतींचा उपयोग करून आयुर्वेदात प्रथमच दंतप्रभा दंतमंजन दातांच्या मजबूतीसाठी तोडकर संजीवनीचा आविष्कार, निसर्गातल्या दुर्मिळ वनस्पतींचा चमत्कार, बाभूळ, वज्रदंती, माजूफळ, तुमरू, बकुळ, खदीर, मिस्वाक अशा दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेलं दंतप्रभा दंतमंजन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध।